आता टी-सी-एस या कंपनीनी जो निर्णय घेतलेला आहे 12,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यासंदर्भामधला, त्याचं टायमिंग लक्षात घ्या. त्याचं टायमिंग पण तुम्ही जर बघाल, तर एवढी मोठी नोकर कपात टी-सी-एसला का करावी लागते आहे? अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झालेत. त्यांना राष्ट्राध्यक्ष बनून 8 ते 9 महिने झालेले आहेत आणि या 8 ते 9 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीचं प्रोटेक्शनिझम किंवा ज्याला आपण अत्यंत बचावात्मक आणि संरक्षणात्मक धोरणं आर्थिक क्षेत्रामध्ये डोनाल्ड ट्रम्प उचलताना दिसत आहेत. त्यांना टू मेक अमेरिका ग्रेट अगेन, ज्याला मागा असं ते म्हणत आहेत. खरं तर हे मागा आता मागा नाही राहिलं आहे, म्हणजे त्यांच्या धोरणामधनं टू मेक अमेरिका रिसेशनरी अगेन किंवा म्हणजे अशा स्वरूपाचं ज्याला आपण म्हणू की किंवा टू मेक अमेरिका अनएम्प्लॉयमेंट अगेन, अशा स्वरूपाचं त्यांच्या त्या योजना परावर्तित होताना दिसत आहेत. परंतु ज्या पद्धतीचे ते निर्णय घेत आहेत, या निर्णयांमुळे आपल्या ह्या सगळ्या आय टी कंपन्यांचं भवितव्य हे अनेक प्रमाणामध्ये धोक्यामध्ये आलेलं आहे.